नमस्कार मित्रांनो, मी बाबासाहेब पारके ढवळपुरीकर. आज थोड्याशा वेगळ्या विषयावर बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अंजनगावमध्ये जो प्रकार घडला त्या विषयावर बोलण्याचा मी थोडासा प्रयत्न करीत आहे. कारण आपल्याला जी गोष्ट पटत नाही ती प्रत्येक बांधवांनी मीडियावर व्यक्त होणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या ज्या भावना आहेत ते आपण देवाणघेवाण केली जाते. तर त्या विषयावर मी बोलू इच्छितो. तर तिथल्याला जो घडलेला प्रकार आहे तो अतिशय निंदनीय आहे. कारण जे छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे ती आपल्या धनगर बांधवांच्या मंदिरासमोर रात्री अपरात्री जी मांडली, हे अतिशय चुकीचा विषय आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ती मूर्ती मांडल्यानंतर कुठल्याही मराठा बांधवांनी किंवा जरांगे पाटलांनी त्या गोष्टीचं समर्थन केलेलं नाही. आणि त्याची दुसरी बाजू अशी की ती मूर्ती बसवल्यानंतर कुठल्याही धनगर बांधवांनी त्या गोष्टीचा निषेधही केलेला नाही. निषेध केला धनगर बांधवांनी, पण कुठल्या गोष्टीचा? शिवाजी महाराज हा सगळ्यांच्या अस्मितेचा विषय आहे आणि त्या अस्मितेला तुम्ही हात घातलाय. कुठलीही विधिवत पूजा न करता किंवा वाजत गाजत न बसवता तुम्ही ही रात्री अपरात्री मूर्ती बसवता, या गोष्टीचा धनगर बांधवांनी निषेध केलेला आहे. महापुरुष हे उगत महापुरुष नाही झालेले, कारण त्यांनी संपूर्ण 18 पगड जातीला सोबत घेऊन चाललेले म्हणून ते महापुरुष झालेले. परंतु काय केलं हे राज्यकर्त्यांनी? प्रत्येक महापुरुष प्रत्येक जाती धर्मात वाटले गेलेला आहे. आपली राजकारणाची पोळी भाजण्याकरता त्या समाजासाठी त्या महापुरुषाचं त्यांनी अवलोकन केलेलं आहे. परंतु ही कुठली गोष्ट नाही. महापुरुष ते महापुरुष उगत नाही झालेले, ते प्रत्येक समाज 18 पगड जातीला सोबत घेऊन चाललेले म्हणून ते महापुरुष झालेत. कोणीही महापुरुष होत नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा ओहप केला नाही पाहिजे. आणि ही गोष्ट राजकारण कराजोगी नाही. तिथल्या मराठा बांधवांनी आणि धनगर बांधवांनी जर सामंजस्याने बसून हा विषय मिटवला असता, वाजत गाजत कुठंतरी दोन्ही समाजाच्या मिळतं जुळतं एक जागा निश्चित केली असती, तिथं मूर्ती बसवली असती, तर हे प्रकरण पेटण्याचं कारण नव्हतं. परंतु हे प्रकरण पेटण्यामागं असंख्य कारणे असू शकतात. म्हणजे काय, एपिस्टन फाईल दाबण्यासाठी खराचं प्रकरण उकरून काढलं, किंवा आता असं बी असू शकतं की अजितदादाचे जे हत्या किंवा कटकारस्थान काय आहे ते दाबण्यासाठी हे असे राजकारण करू शकतात, किंवा जातीला भिडून देऊ शकतात आणि ती फाईल दाबली जाऊ शकते. असेही काही कारणं असू शकतात. याच्याबद्दल आपण काहीच बोलू शकत नाही. आणि आपले जे समाजाचे नेते आहेत हाके सर, यांनी जो विषय मांडला, की यांनी काय सांगितलं की आपल्या धनगर बांधवांनी शिवाजी महाराजांना तोरणा हा किल्ला गुलाल बुक्क्याप्रमाणे भेट दिलेला आहे. पण हाके सरांना मी एक सांगू इच्छितो की हाके सर, तुम्ही प्राध्यापक ही पदवी तुमच्या नावापुढे जोडता, परंतु इतिहास पुसण्याचा प्रयत्न करू नका. शिवाजी महाराजांनी हा 16व्या वर्षी जिंकलेला किल्ला आहे. 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी 1646 हा किल्ला जिंकलेला आहे. सगळ्यात पहिला तिथं स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं म्हणून त्याचं नाव तोरणागड ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे कुठलाही इतिहास पुसण्याचा प्रयत्न करीत जाऊ नका. तुम्ही प्राध्यापक म्हणून पदवी लावता, म्हणून हात जोडून तुम्हाला ही विनंती. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे जरांगे पाटलांवर बोलता, जरांगे पाटील तुमच्यावर बोलत नाही. तुम्ही काहीतरी अनाधानानं काहीतरी अपशब्द बोलता, त्याचे परिणाम सामान्य धनगर बांधवांना भोगावे लागतात. की ते आपल्या गावोगावी जाऊन मेंढरं चालतात. त्याच्यामुळं मराठा आणि धनगर हा वाद निर्माण होतो. तर त्यांनी जायचं कुठं? त्याच्यामुळं तुमच्या स्वार्थापोटी किंवा तुमच्या राजकारणापोटी समाजात द्वेष पसरवणं बंद करा. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्याच्यामुळं महापुरुषांना मध्ये घेऊन राजकारण कृपया बंद करा. एवढीच हात जोडून एक सामान्य नागरिक म्हणून माझी कळकळीची विनंती आहे. जय भवानी, जय शिवाजी, जय बाळूमामा.